सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र. बंधूंनो, आजचा धरणे आंदोलन संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि जगाने याची दखल घेतलेली आहे. मुरबाड हे भारतामध्ये आहे आणि भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड आहे आणि मुरबाडची माणसं झोपलेली नाहीत, जागी आहेत. क्रांती ही ठराविकच लोक करत असतात. ती क्रांतीचा रक्त ज्यांच्या धमन्यांमध्ये आहे, हे आग ज्यांना आपल्या घरामध्ये येईल असं वाटतंय आणि शेजारचं घर जळू नये यांचे विचार यांच्याकडे आहेत, ती सगळ्या रस्त्यावर आलेली आहेत. जरी सोनमजी वांगचुक साहेब दिल्लीमध्ये आंदोलन करत असतील, उपोषणाला बसले असतील, लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने ते आंदोलन करतायत. आपण सर्व शांततेने, लोकशाहीने दिलेल्या मार्गाने आज इथं मुरबाडमध्ये आंदोलन करतो आहोत. आपण यासाठी रस्त्यावर आहोत की आपल्याला मुरबाडचं भविष्य कळतंय. जी लोक आज आलेली नाहीत त्यांचं भविष्य अंधारामध्ये आहे. आता त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय आणि झोपेचा सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. ते जागे करणारी माणसं आपण आहोत. घरामध्ये अंधार असेल तो अंधार घालवण्यासाठी आपण 100 दिवे लावत नाही, आपण एक मेणबत्ती लावतो, एक दिवा लावतो, तो प्रकाशित करतो. हे संपूर्ण घर प्रकाशित होतोय. या ठिकाणी जे आलेले आहेत ना, हे मुरबाडमधील तुफानातले दिवे आहेत. हे दिवे या वादळ वाऱ्यामध्ये आणि घोषणांच्या वादळामध्ये विसरावे नाहीत. ते दिवे हे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून मुरबाडकरांचा भविष्य कसं धोक्यात आहे हे ओळखणे दिवे आहे. बंधूंनो, आपण सांगतो आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलो. नक्कीच लढलो आपण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. अरे, ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये महात्मा गांधी तुरुंगात असताना उपोषणाला बसले होते. ब्रिटिशांनी महात्मा गांधीला मारून टाकलं असतं, मात्र ब्रिटिशांनी तसं केलं नाही. त्यांनी तुरुंगामध्ये उपोषण सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला महात्मा गांधीसोबत बोलावं लागेल, त्याचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही जर तुमच्या हक्कासाठी लढत आहात तर बापूजींच्या जीवाचं काही झालं तर या देशामध्ये अराजकता माजेल. आणि ब्रिटिशांना कळलं होतं. 2014ला अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. मनमोहन सिंगाच्या सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचे 3 मंत्री चर्चेला